सध्या अधिक मास हा सुरू आहे आणि हा अधिक मास श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी आणि सेवेसाठी समर्पित आहे. अधिक मासामध्ये आपण श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली तर यामुळे अधिकस्य अधिकम फलम आपल्याला हे म्हणजेच अधिक पटीने फळ हे आणि पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि म्हणून या अधिक मासामध्ये आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे रोज नित्यनियमानं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामावलीसुद्धा रोज पठण करायची आहे. तसंच तुम्हाला भागवत पारायण करणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही या महिन्यात करा आणि रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळी जप करा. तसंच व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि गीतेचा 15वा अध्याय हा सुद्धा रोज पठण करा. त्याचप्रमाणे अधिक मास महात्म्यातील 1 अध्याय हा रोज तुम्ही नित्यनेमानं पठण करा. तसंच तिथीनुसार आणि पर्वणीनुसार दानधर्म हा सुद्धा यथाशक्ती अवश्य करा. अधिक मासामध्ये मौन भोजनाला खूप महत्त्व आहे आणि म्हणून तुम्हाला मौन भोजन करणं शक्य असेल तर ते सुद्धा तुम्ही या महिन्यात अवश्य करा.